आदित्य ठाकरे आणि त्यांचे काही लोक आले होते आणि मग अचानक काय झालं मला कळलं ते सगळे उठून गेले. आतमध्ये नंतर बाहेर मला आपले जाधव साहेब भास्कर जाधव साहेब अरे म्हटलं तुम्ही का गेलात बाहेर, कारण तुम्ही बाहेर जर गेला तसे शपथ नाही घेतली सभागृहामध्ये तुम्ही कामकाजात कसं काय भाग घेणार. शपथ घ्यावीच लागेल, तोपर्यंत सभागृहात तुम्हाला बोलता येणार नाही. म्हणजे मग कामाला काय करतो नाही चालू होतो नाना पुरवल्याचं बाहेर गेले. आता एक काय करायची ते उद्या ते शपथ घेतील आणि उद्याही शपथ नाही घेतली तर मग जे अध्यक्ष निवडले जातील त्यांच्या चेंबरमध्ये सुद्धा ते शपथ घेऊ शकतात. पण त्यांचं म्हणणं आहे का EVM-वरती आमचा संशय आहे, मरकटवाडीमध्ये जी काही घटना घडली त्याचा निषेध म्हणून आम्ही शपथ घेतली. ठीक आहे, पण मग तो एकच दिवस ना, आजच रोज तर करता येणार नाही. जर सभागृहामध्ये भाग घ्यायचा असेल तर त्यांना शपथ घ्यावीच लागेल, तरच ते सभागृहामध्ये कामकाजामध्ये भाग घेऊ शकतात. आज नाही तर उद्या, आणि उद्या नाही तर मग अध्यक्ष जे निवडले जातील त्यांच्या चेंबरमध्ये. स्वतःच्या शपथविधीवर स्वतःचाच बहिष्कार आहे, अजब गोष्ट आहे. कॅमेरा लोक समोर जे आमदार निवडून आलेले आहेत त्यांना स्वतःच्या जागेवर आसनवर पदग्रहण करण्याच्या अगोदर त्यांना शपथ घ्यावी लागते विधानसभेची. ज्या जनतेने त्यांना निवडून दिलेला आहे त्यांचा घोर अपमान आहे हा. म्हणजे हा काही कामकाजाचा भाग नव्हता, स्वतःची शपथ त्यांना घ्यायची होती. स्वतःच्या शपथविधीवर स्वतःचाच बहिष्कार ते अजब आहे. मग त्यांचं EVM मशीन आणि मरकटवाडी ठीक आहे, ते होईल ना. सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिल्यानंतर त्यामध्ये राहिलं आहे काय. मुद्दा एवढाच आहे की आज कुठला तरी विषय त्यांना घ्यायचा आहे. विधानसभेच्या अध्यक्षाची निवड परवा आहे, त्या अध्यक्ष निवडमध्ये का निवडून कोणी येऊ शकत नाही, बहुमत आमच्याकडे आहे आणि त्यामुळे मग काहीतरी निमित्त पाहिजे होते म्हणून आज हा सगळा बदल केलेला आहे. चव्हाण साहेब, अजित पवार यांना काल क्लीन चिट देण्यात आलेली आहे. विरोधक